Okay, next part is measurement of internal resistance of cell by using potentiometer. The internal resistance measure करायचा आहे. So diagram will be like this. Okay, so this is the EMF E1 whose internal resistance is to be measured. Okay, आता याचा internal resistance measure करण्यासाठी अरेंजमेंट कशी आहे बघा. अरेंजमेंट सांगतो सुरुवातीला. नेहमीप्रमाणे फर्स्ट सेंटेन्स तर तेच येणार आहे, कनेक्ट पोटेन्शियोमीटर ॲज शोन इन फिगर. ओके, आफ्टर दॅट काय करायचं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF E1 is connected to A, negative terminal is connected to galvanometer directly, and other terminal of galvanometer is connected to the jockey. बघा अरेंजमेंट बघा खूप सिंपल आहे. Positive terminal of EMF E1 whose internal resistance is to be measured is connected to point A. Negative terminal is connected to the galvanometer and other terminal of galvanometer is connected to jockey. After that, a known resistance capital R along with key K1 are connected across the cell, across the EMF E1. आणखी इथं एक्स्ट्रा अरेंजमेंट काय येणार बघा. एक्स्ट्रा अरेंजमेंट काय केली आहे, a known resistance R किंवा सिरीज कॉम्बिनेशन ऑफ नोन रेजिस्टन्स R अँड की K1. ओके, जे रेजिस्टन्सला की सिरीज मध्ये जोडायचे आहे. अँड दिस इज कनेक्टेड अक्रॉस. कनेक्टेड अक्रॉस म्हणजे काय, पॉझिटिव्हला एक आणि पॉझिटिव्हच्या साईडला एक टर्मिनल जोडायचं आणि निगेटिव्हच्या साईडला एक टर्मिनल जोडायचं. या पद्धतीने अरेंजमेंट येणार आहे. काय केलं ते लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ E1 is connected to A, negative terminal is connected to the galvanometer and other terminal of galvanometer is connected to the jockey. After that, a known series combination of a known resistance R, series combination of known resistance R and key K1 are connected across EMF E1. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इनिशियली की सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड. नेक्स्ट पॉइंट बघा, सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड अँड कीज K अँड K इज क्लोज व्हाईल K1 इज केप्ट ओपन. म्हणजे काय होतंय बघा, इनिशियली K क्लोज करणार आहे आपण अँड K1 इज केप्ट ओपन. ओके, अभी K1 ओपन करने के कारण क्या हो जाएगा, रेजिस्टेंस कैपिटल R सर्किट में नहीं आएगा और सर्किट में क्या रहेगा, ओनली EMF E1 रहेगा. इनिशियली K is closed and K1 is kept open so that EMF E1 is only in circuit. सर्किट में क्या रहेगा, ऊपर का पाथ ही नहीं रहेगा. K1 अगर ओपन किया तो क्या हो जाएगा, R का रेजिस्टेंस का जो पाथ है वो सर्किट में नहीं आएगा. मतलब सर्किट विल बी लाइक दिस ओनली. अगर K1 ओपन रखते हैं तो सर्किट क्या हो जाएगा, ऐसा हो जाएगा. दिस इज लाइक दिस. ओके, मतलब सर्किट में पोटेंशियोमीटर के सर्किट में कौन आ जाएगा, EMF E1 ओनली आ जाएगा. ओके, सो इनिशियली K is closed, K1 is kept open so that EMF E1 is only in the circuit and balancing length L1 is obtained. Okay, आणि यावेळी balancing length सपोज किती असेल, L1 असेल. balancing length is equal to L1 असेल. अभी बाय पोटेंशियोमीटर प्रिंसिपल क्या आ जाएगा, E1 is equal to क्या आ जाएगा, K L1 आ जाएगा. This is by potentiometer principle. Okay, E1 is equal to K into L1. इधर तक कोई डाउट है क्या, अप टू दिस एनी डाउट?
नो, अभी क्या करना है, दोनों कीज K एंड K1 आर क्लोज्ड. Now keys K and K1 both are closed. So कैपिटल K की वजह से, मतलब फर्स्ट की K की वजह से क्या हो जाएगा, पोटेंशियोमीटर स्टार्ट हो जाएगा, और K1 भी क्लोज करने के बाद क्या हो जाएगा, रेजिस्टेंस R भी सर्किट में आ जाएगा. Keys K and K1 both are closed and therefore PD of resistance और PD ऑफ सेल, रेजिस्टेंस के बजाय हम क्या बोल सकते हैं, PD ऑफ सेल विल बी इन सर्किट. PD ऑफ सेल विल बी इन सर्किट. लक्षात येते का बघा, K1 की क्लोज केल्यानंतर रेजिस्टन्स R सर्किट मध्ये येणार, त्याच्यामुळे हा एक क्लोज्ड लूप तयार होईल, आणि क्लोज्ड लूप तयार झाल्यामुळे या सर्किट मध्ये काय होणार आहे, करंट फ्लो व्हायला चालू होणार. या सर्किट मध्ये करंट फ्लो व्हायला चालू झाला की या रेजिस्टन्स मधला करंट इंटू हा रेजिस्टन्स R, या दोन पॉइंट मध्ये काय असणार आहे, IR एवढा PD असणार ना. हे बघा, इथं रेजिस्टन्स किती आहे, R आहे, आणि या सर्किट मध्ये या छोटासा जो लूप दिसतोय तिथल्या करंटमुळे, त्या सर्किट मधल्या करंट सपोज I असेल तर IR एवढा काय होणार आहे, इथं PD तयार होणार. या हा पॉइंट आणि हा पॉइंट, या दोन पॉइंटच्या मध्ये काय येणार आहे, IR हा PD येणार. आता लक्षात घ्या, आणि तो PD कुठे येणार आहे, A पॉइंट आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या मध्ये येणार. लक्षात येत आहे, म्हणजे आता EMF E1 सर्किट मध्ये असणार नाहीये, लक्षात घ्या. त्याच्याऐवजी E1 मुळे तयार होणारा जो PD आहे, रेजिस्टन्सला आलेला PD, E1 मुळे काय होणार, आता त्या रेजिस्टन्सला काहीतरी PD येणार, आणि तो PD आता काय असणार आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट यांच्यामध्ये येणार. म्हणजे सर्किट, पोटेन्शियोमीटरच्या सर्किट मध्ये कोण येणार, आता EMF येणार नाही, तर काय येणार आहे, PD येणार आहे, PD. लक्षात येते. सो PD ऑफ सेल विल बी इन सर्किट, तो PD सपोज V असेल. आता पुन्हा एकदा काय करायचं, PD सर्किट मध्ये आल्यानंतर तो PD मेजर करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, जॉकी इज टॅप्ड ऑन पोटेन्शियोमीटर वायर अँड बॅलन्सिंग लेंथ, न्यू बॅलन्सिंग लेंथ, नाउ balancing length L2 is obtained now, and therefore once again by potentiometer principle now this PD is equal to क्या आ जाएगा, K L2 आ जाएगा. So this is equation second. इनिशियल क्या आया था, E1 is equal to K L1, अभी क्या आ जाएगा, V is equal to K L2 आ जाएगा. इथपर्यंत कुणाला काय डाऊट असेल तर जरा विचारा, काय केलंय. नो सर. एनी डाऊट अप टू दिस पॉइंट? विचारा जरा, डाऊट काय असेल तरी विचारा. असं कसं होतंय, तसं काय होतंय, असं काही विचारलं तरी चालेल. हे बघा, पुन्हा एकदा सांगतो, हे क्लिअर आहे. K1 की ओपन ठेवली तर रेजिस्टन्स R त्या सर्किट मध्ये येणारच नाही. म्हणजे या पाथ वर काय येणार आहे, A पॉइंट आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या मध्ये काय येणार, A पॉइंट आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या मध्ये फक्त E1च राहणार. K1 ओपन असताना फक्त E1 येणार, आणि त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ आपण L1 मेजर करणार, अँड देअरफॉर E1 इज इक्वल टू K L1 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा की K1 जर क्लोज केली तर A पॉइंट आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या मध्ये कोण येणार, तर E1 मुळे तयार होणारा जो PD आहे तो PD येणार, E1 येणार नाही. लक्षात घ्या, तिथं आता E1 का येणार नाही असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हे बघा, सपोज इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. हा एक रेजिस्टन्स आहे R, सपोज व्हॅल्यूज घेतो मी. हा काय आहे, 10 ओहम आहे, रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम, आणि याच्यामधून करंट फ्लो व्हायला लागलाय सपोज 1 एम्पियर. ठीक आहे. हा पॉइंट A आहे आणि हा पॉइंट B आहे. ओके, मला सांगा या रेजिस्टन्सला PD किती असेल सध्या? PD किती असेल, A आणि B च्या मध्ये PD किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 10 व्होल्ट, बरोबर आहे ना. कारण PD कसा काढतो, करंट इंटू रेजिस्टन्स, 10 व्होल्ट येणार.
आता सपोज आता हा 1 एम्पियर करंट प्रोड्यूस करण्यासाठी मला काहीतरी सेल जोडावा लागेल ना, कारण रेझिस्टन्स मध्ये ऑटोमॅटिकली करंट कसा प्रोड्यूस होईल, त्याला काहीतरी ईएमएफ जोडावा लागणार. समजा इथे मी ईएमएफ प्लस मायनसचा ईएमएफ काहीतरी जोडला असा, त्याच्यामुळे 1 एम्पियर हा करंट प्रोड्यूस झालाय. आता मला सांगा, हे आपण बघितलंय की बी ला 0 व्होल्ट असेल, बीचं मी काय केलं 0 व्होल्ट ऍझ्युम केलं, तर एचं व्होल्टेज किती येणार आहे सांगितलंय तुम्हाला मी कसं. ओके, रेझिस्टन्सला पीडी 10 व्होल्ट आहे, म्हणजे एका साईडला 0 असेल तर दुसऱ्या साईडला 10 व्होल्ट असणार, बरोबर आहे ना. बी साईडला 0 व्होल्ट असेल तर ए साईडला 10 व्होल्ट येणार ना. आता हे 10 व्होल्ट इथं पण जाणार, हे 0 व्होल्ट इथं पण जाणार, हे डायरेक्ट आहे ना, मध्ये रेझिस्टन्स नाहीये, ऍज इट इज व्होल्टेज जाणार. म्हणजे मग आता हा पॉइंट आणि हा पॉइंट, सपोज हा एक्स पॉइंट आहे आणि हा वाय पॉइंट आहे, एक्स आणि वायच्या मध्ये इथं असणारी ईएमएफ ची व्हॅल्यू घ्यायची का 10 व्होल्ट घ्यायचं, एक्स आणि वायच्या मधला, एक्स आणि वायच्या मधला पीडी विचारलं तुम्हाला, तर ईएमएफ बॅटरीचा सपोज 12 व्होल्ट असेल, बॅटरीचा ईएमएफ सपोज 12 व्होल्ट असला आणि क्वेश्चन काय विचारला की एक्स आणि वाय मध्ये पीडी किती, तर 12 लिहिणार का 10 लिहिणार. आन्सर 10च लिहावं लागेल. याचं रिझन काय सांगतो तुम्हाला लक्षात घ्या, कारण कुठलाही ईएमएफ आयडियल नसतो, त्याला इंटरनल रेझिस्टन्स काहीतरी असतो. मग बॅटरीचा 12 व्होल्ट मधलं काय होणार, 2 व्होल्ट त्या इंटरनल रेझिस्टन्सला जात असते आणि त्याच्यामुळे परत एक्स आणि वाय मध्ये काय होतं 10 व्होल्ट क्रिएट होत असते. हे असं होतंय लक्षात घ्या, कारण बॅटरीचं सगळं ईएमएफ हा एक्सटर्नलला तो देऊ शकत नाही. बॅटरी 12 व्होल्टची जरी असली तर एक्सटर्नलला त्याच्यामधलं कमीच व्होल्टेज मिळते, कारण काही व्होल्टेज इंटरनल रेझिस्टन्सला जात असते. ठीक आहे, त्याच्यामुळं एखाद्या बॅटरीला एक रेझिस्टन्स आपण पॅरलल मध्ये जोडला तर बॅटरीच्या दोन टर्मिनल मधला पीडी किती असणार आहे, आय इंटू आरच असणार. इव्हन तिथं वगैरे घ्यायचं नाही, लक्षात घ्या. जे बॅटरीला रेझिस्टन्स जोडला की बॅटरीच्या दोन टर्मिनल मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय येणार, आय आरच येणार, ईएमएफ नव्हे. हे लक्षात घ्या. हे लक्षात आलं का अगोदर मी सांगतोय काय सांगतोय ते. पुन्हा एकदा क्वेश्चन, पुन्हा एक डायग्राम काढतो, पुन्हा विचारतो, हे बघा आणखी एकदा क्लिअर होईल तुमची गोष्टी सगळी. हे बघा एक्झाम मध्ये एक सर्किट डायग्राम अशी आलेली आहे. सर्किट डायग्राम इज लाईक दिस. दिस इज 100 व्होल्ट. बॅटरी जी आहे ते प्लस आणि मायनस आहे, त्याचा ईएमएफ किती आहे 100 व्होल्ट आहे. बघा ईएमएफ किती आहे बॅटरीचा 100 व्होल्ट आहे. हा रेझिस्टन्स आहे सपोज 20 ओहमचा रेझिस्टन्स आहे आणि याच्यामधून करंट फ्लो होतोय 2 एम्पियर करंट फ्लो होतोय. आता क्वेश्चन काय आहे, पी पॉइंट आणि क्यू पॉइंट मधलं व्होल्टेज किती असेल, पी आणि क्यू मधला पीडी किती असेल, असा क्वेश्चन आहे. याचे दोन आन्सर मी सांगतो. पहिला आन्सर आहे 40 व्होल्ट आणि दुसरा आहे 100 व्होल्ट. कुठला आन्सर करेक्ट लिहायचं. करेक्ट आन्सर येणार आहे 40 व्होल्ट. लक्षात येत आहे. आता तुम्ही म्हणणार इथं पी आणि क्यूच्या मध्ये 100 व्होल्ट तर डायरेक्टली दिसायला लागलाय, मग 100 काय घ्यायचं नाही, कारण कुठल्याही सेलला इंटरनल रेझिस्टन्स असतोच, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे 100 व्होल्ट मधलं काही इंटरनल रेझिस्टन्सला जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ या डायग्राम नुसार काय होतोय की 100 व्होल्ट मधलं 60 व्होल्ट जे आहे ते इंटरनल रेझिस्टन्सला गेलेला असणार आहे आणि पुन्हा पी आणि क्यू मध्ये किती प्रोड्यूस झालेला असणार आहे, 40 व्होल्ट क्रिएट झालेला असणार आहे. असा त्याचा मिनिंग होतोय. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, हा, आणि त्या प्रिन्सिपल नुसार आता काय होणार बघा, अकॉर्डिंग टू दॅट प्रिन्सिपल व्हॉट इज गोइंग टू हॅपन, ज्यावेळी K1 आपण ओपन ठेवतोय, ओके ओपन ठेवतोय, त्यावेळी तर काय रेझिस्टन्स नाहीये, त्याच्यामुळे त्या 2 पॉईंट मधला ईएमएफ किती, 2 पॉईंट मधला म्हणजे ए पॉईंट आणि जी पॉईंट मध्ये डायरेक्टली E1च येणार. सो E1 इज इक्वल टू KL1 येणार आहे. आणि ज्यावेळी की K1 मी क्लोज करणार त्यावेळी काय होणार आहे, या सेलमुळं या सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार. कुठल्या या छोट्या सर्किटमध्ये, कारण तो क्लोज्ड लूप झाला ना एक, त्याच्यामुळे काय होणार, छोट्या सर्किटमध्ये करंट फ्लो होणार. तो करंट इंटू रेझिस्टन्स हा काय येणार आहे, आता ए आणि जी मधला पीडी येणार. करंट इंटू रेझिस्टन्स
EMF E1 येणार नाही आता त्याच्यामुळे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो व्हेन कीज K अँड K1 बोथ आर क्लोज, PD ऑफ सेल म्हणजे IR, I इंटू R, हा काय होणार आहे सर्किटमध्ये येणार तिथं आता त्या 2 पॉईंटच्या मध्ये, आणि तो आता मेजर होणार पोटेन्शियोमीटरच्या साह्याने. आणि म्हणून मी लिहिलं फी इज इक्वल टू KL2. हा पार्ट महत्वाचा आहे. ओके, 2च मिनिट फक्त मी घेतो तुमची आता. आता बघा, देअरफॉर काय येणार आहे, डिव्हिजन करूया. डिव्हिजन E1 बाय फी इज इक्वल टू काय येणार आहे, L1 बाय L2 येणार. ओके, E1 बाय फी इज इक्वल टू L1 बाय L2. आता E1 म्हणजे काय असतं, I इंटू R प्लस R. हे आपण स्टडी केलेलं बघा. EMF बरोबर करंट इंटू एक्सटर्नल प्लस इंटरनल रेझिस्टन्स असतं. आणि फी म्हणजे जस्ट IR. आताच बघितलं आपण, फी इज इक्वल टू जस्ट IR. E म्हणजे I R प्लस R आणि फी म्हणजे जस्ट IR, L1 बाय L2. अँड देअरफॉर I गेट कॅन्सल. अँड देअरफॉर काय होणार आहे, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. RL2 प्लस स्मॉल RL2 इज इक्वल टू RL1 होणार. ठीक आहे, आपल्याला स्मॉल r काढायचा आहे. सो स्मॉल RL2 इज इक्वल टू RL1 मायनस RL2 होणार. अँड देअरफॉर स्मॉल r इज इक्वल टू L1 minus L2 divided by L2 into capital R. So this is the formula for internal resistance of that cell. या पद्धतीने इंटरनल रेजिस्टन्स येणार आहे. ओके, सो इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, एस साठी पोटेन्शियोमीटर नाहीये. सो स्मॉल r इज इक्वल टू L1 minus L2 divided by L2 into capital R. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स. आता हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, कारण नाहीतर कन्फ्युजन होतंय नंतर. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा L1 minus L2 by L2 असं लक्षात ठेवू नका. इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू, प्रॉब्लेम मध्ये 2 लेंथ दिलेले असणार आहेत. एक असणार आहे लार्जर लेंथ आणि दुसरी स्मॉलर. म्हणजे EMF मेजर करताना लार्जर लेंथ आलेली असणार, PD मेजर करताना स्मॉलर लेंथ आलेली असणार आहे. ठीक आहे. सो लार्जर लेंथ मायनस स्मॉलर लेंथ डिवायडेड बाय स्मॉलर लेंथ इंटू एक्सटर्नल रेजिस्टन्स असं लक्षात ठेवा, म्हणजे मिस्टेक होणार नाही. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, लार्जर लेंथ मायनस स्मॉलर लेंथ डिवायडेड बाय स्मॉलर लेंथ. म्हणजे सपोज तुम्हाला सांगितलं सुरुवातीला EMF सर्किट मध्ये आणला, लेंथ होती 100 सेंटीमीटर. आता रेजिस्टन्स एक 10 ओहमचा रेजिस्टन्स सर्किट मध्ये आणला आणि त्यावेळी 80 सेंटीमीटर लेंथ आली, तर इंटरनल रेजिस्टन्स किती, तर लार्जर लेंथ मायनस स्मॉलर लेंथ डिवायडेड बाय स्मॉलर लेंथ इंटू 10. हे असं करायचं, लक्षात घ्या. ओके, सो 20 डिवायडेड बाय 80 इंटू 10. सो आन्सर येणार आहे 2.5 ओहम इज द इंटरनल रेजिस्टन्स. ओके, सो दॅट इज युअर आन्सर. सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. आणखी काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज वी कॅन